बंगला बनतोय आणि त्या उद्योगपतीला तिकडचं FSI पाहिजे, तेच मोकळं मैदान त्याच्या बंगल्याच्या आत पाहिजे, म्हणून जनतेला बाहेर ठेवायचं, मुंबईकरांना बाहेर ठेवायचं, जनसामान्यांना बाहेर ठेवायचं आणि ते मैदान स्वतःच्याच अंगणात घ्यायचं, हा जो दुसरा प्रस्ताव होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि तिसरा प्रस्ताव म्हणजे वर्षा बंगल्याच्या काही फुटावर एका सोसायटीच्या बाजूलाच एक हरितपट्टा होता, ते देखील कन्वर्ट करून रेसिडेन्शियलमध्ये करायचं, हा प्रस्ताव हाणून पाडला. पण ह्याच्याहूनही पुढे जाऊन अजून एक भयानक प्रस्ताव जो खाजगीकरणाचा होता तो म्हणजे रक्तपेढ्यांचा. ब्लड बँक आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या मोफत असायच्या, सगळ्या पेशंटना आपण मोफत पिशव्या द्यायचो आणि मुंबईकरांचं रक्त असेल, ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, आपण पाहतो अनेक पक्ष असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, अनेक NGOs असतील, ह्या सगळे रक्तदान करतात आणि त्याच्यात पुढाकार शिवसेनेचा नेहमी असलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे रक्तदानामध्ये 2010 सालीचं. आत्ता पण आपण पाहतोय वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्ताने अनेक लोकांनी रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत आणि हे रक्त आपण सगळं रक्तदान करून या रक्तपेढ्यांना देतो आणि तीच मुंबई महानगरपालिका, तीच सुधार समिती आज प्रस्ताव आणणार होती की ह्याचं खाजगीकरण करून जे मोफत आपण पेशंटना द्यायचो त्यांना कमीत कमी 1100 रुपये आणि मग जी काही महागाई वाढत चालली आहे त्याच फॅशनमध्ये वाढवायचं. ह्या सगळ्या प्रस्तावांचा मी विरोध केला. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ह्याच्यात ज्यांचा हात नसेल किंवा ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील. आज मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत, पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे, तर आणि तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत. एक मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे, पहिला टप्पा मुंबईकरांचा हा यशस्वी ठरलेला आहे, पण प्रत्येक अशा प्रस्तावावर आमची नजर राहील आणि ह्याच्यात कोणाचा हात आहे, मग भाजपचा हात आहे की मिंदेंचा हात आहे, हे स्पष्ट होत जाईल आणि लोकांसमोर येत जाईल. नाही, असा कॉल कुठचाही झाला नव्हता. जेव्हा आमचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा एका मैदानासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो, तरी देखील कारण माझ्या पण कानावर आलं आपल्याच माध्यमातून की त्यांनी लक्ष घातलं, त्यांनी याची दखल घेतली. काल पत्रकार परिषद असेल किंवा जे काही आपण पाहतोय पक्षांमध्ये, कारण मी काल भाजपला पण अपील केलं होतं, मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच, पण महत्त्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही, मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानीन त्यांना भेटून. नक्कीच आम्ही घेणार आहोत. आपण पाहिलं असेल सर्व मुंबईमध्ये आता आज पण एक मैदान परत ढापण्याचा प्रकार होता, तिथे देखील आमचे आमदार महेश सावंतजींनी आंदोलन केलेलं आहे, तिथे आमचे निशिकांतजी पण आंदोलन करत होते, जे नगरसेवक आहेत. अनेकदा असं होतं की आमदारांना जेव्हा एखादं इन्व्हाइट येतं तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं की सरकारी कार्यक्रम आहे, पण पूर्ण गोष्ट सांगितलं नसेल. पण जी काही महत्त्वाची गोष्ट आहे बघा, कुठेही जर काही चांगलं होत असेल, जनतेसाठी अजून सुसज्ज काहीतरी होत असेल, परवडणार होत असेल, मोफत होत असेल, कुठेही विरोध नाही. पण कुठच्याही सेवेला किंवा कुठच्याही मुंबई महानगरपालिका असेल अथवा शासकीय वस्तू, जागा, सेवा ही खाजगीकरण होऊन कोणाच्या तरी खिशात जाणार असेल, मालकी हक्काची होणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील. जर सेवा सुधारणार असतील, कोणीतरी पुढे पाऊल चांगलं करत असेल, मुंबईसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, तर आम्ही त्याचा विचार करू. आजचं जे पाऊल आहे आमचं आणि आजचं जे यश आहे मुंबईकरांचं यश आहे, फक्त काही आमचं नाही, आम्ही म्हणजे मुंबईकरांचाच आवाज उठवत होतो. 3 मोकळी मैदानं आम्ही आज वाचवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी ठरला. पण जसं मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आभार असतील किंवा पूर्ण समितीचे आभार, हे मी ह्याच वेळी मानीन जेव्हा हे जे प्रस्ताव आहेत ते पूर्णपणे रद्द होतील आणि ज्या आत्ता जसे मोकळी जागा आहे किंवा जिथे फुटबॉल असेल, जिथे हरितपत्ता असेल, ते पुन्हा रिस्टोर होईल. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण सांगितलं ना की साधारणपणे हे जे काही प्रकार चालू आहेत, कुठे काय
DP-मध्ये चेंज होतोय का, सुधार समितीमध्ये. आणि म्हणून मी काल विचारलं ना, की सुधार समिती की बिघाड समिती? हे तिकडच्या सगळ्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. तिकडच्या मेंबर्सनी विचार करणं गरजेचं आहे. एका मोठ्या विश्वासाने ह्या सगळ्या लोकांना, नगरसेवकांना जनतेने मतदान केले, कुठच्याही पक्षाचे असो. आणि आपलं कर्तव्य हे आहे, की आपल्या शहराबद्दल आपुलकीने विचार करून शहर वाचवायचं कसं आणि पुढे कसं न्यायचं, हा बॅलन्स कसा साधता येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेतलं जात नाही. कारण 500 कोटींचा निधी हा देण्यात येणार आहे, मात्र आराखडा दाखवला नाही असं सुद्धा. नक्कीच अनेक प्रस्ताव असे असतात आणि आपल्याला अजून एक आठवण करून देईल. काल सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटी आहेत, पण आमच्या वेळी एकविरा मंदिराचं देखील आम्ही काम सुरू केलं होतं. महाराष्ट्रात 10 पुरातन मंदिरांचं आम्ही काम सुरू केलं होतं. अनेक मंदिरांना फंड दिला होता. त्याचं पुढे काय झालं? कारण एकविरा देवी अनेक, जसं आम्ही भाविक आहोत, अनेक लोक जे जात असतात. आत्ता थोड्या पायऱ्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे, लिफ्ट लावणं गरजेचं आहे. तिथे बाजूला हेरिटेज साईट आहे, त्या गुंफा आहेत, त्या देखील ठीक करणं गरजेचं आहे. मुंबईचं काय होणार आहे आपण दिसणं बघणार आहे. कारण मुंबईचे हाल आत्ता आपण पाहतोय, पाण्याचे कट लागलेले आहेत. गारगई धरणाच्या मागे पलटायत, पण डिसॅलिनेशनचा जो प्रस्ताव आमचा होता तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता ह्या लोकांनी, तर आत्तापर्यंत मुंबईला पाणी आलं असतं, कुठेही कट लागण्याचा प्रश्नच नव्हता. मुंबई महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाला आदित्य ठाकरे यांनी